नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चिवईच्या भाजीचे धपाटे बनवणार आहोत आणि हे धपाटे चवीला अगदी टेस्टी, सॉफ्ट आणि अगदी पौष्टिक असतात आणि तुम्ही सुद्धा नक्की एकदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर हे धपाटे ट्राय करून बघा। तर त्यासाठी सर्वात आधी आपण लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यात, त्यासोबत मिरच्या सुद्धा घालून घेतल्यात, 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि याचा व्यवस्थित आपण बारीक ठेचा बनवून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण ठेचा किती जाड आणि किती बारीक ठेवलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी मी तीळ भाजून घेत आहे। लो फ्लेमवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। ही तीळ भाजून घेतल्यानंतर आपण हिला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि 2 या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घातल्यात आणि कोथिंबीर घालायची आहे आणि जरासं जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे दळण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपली तिळीची अगदी टेस्टी अशी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी अगदी 2 मिनिटात बनते आणि चवीला सुद्धा अगदी जबरदस्त लागते आणि ह्या धपाट्यांसोबत तर ही चटणी एकदम टेस्टी लागते। म्हणजे चिवईच्या भाजीचे धपाटे बनवले की ही चटणी बनवायचीच। त्यानंतर या ठिकाणी मी चिवईची भाजी आणि कोथिंबीर आहे तिला स्वच्छ धुवून तिला बारीक चिरून घेतलेला आहे। यामध्ये आपण साधारणतः 2 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे। यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण जो सर्वात आधी ठेचा मिक्सरमध्ये दळून घेतला होता तो या ठिकाणी मी घातलेला आहे। तुम्हाला जर जास्त तिखट बनवायचे असतील तर तुम्ही जास्त ठेचा वापरू शकतात, ते ठेचा तुम्ही तुमच्यानुसार यामध्ये घालायचा आणि यानंतर आपण ह्या पिठाला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। सगळं साहित्यांना एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये घातलेल्या सामग्रीला आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हळूहळू पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित या पिठाला मळून घेणार आहोत। आपल्याला या पिठाचा एक घट्ट असा गोळा तयार करायचा आहे। त्यामुळे पाणी अगदी कमी वापरायचं आहे आणि व्यवस्थित एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। हा साधारणतः पाव लिटरचा ग्लास आहे आणि मी वापरलेला पाण्याचा ग्लास आणि त्यामधून सुद्धा म्हणजे मी साधारणतः 200 ml पाणीचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि या ठिकाणी बघा पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे। आता या ठिकाणी मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि याला मी व्यवस्थित लाटून घेत आहे। आता लाटून घेतल्यानंतर आपण पटकन हे धपाटे पटकन तव्यावर शेकून घ्यायचे आहेत आणि धपाटे शेकताना लक्षात ठेवायचं की दोन्ही बाजू आपण शेकल्यानंतर आपल्याला धपाट्यावर तेल लावायचं आहे थोडंसं, जेणेकरून धपाटं अगदी नरम राहतं आणि छान लागतं। तर या ठिकाणी बघा आता आपले धपाटे भाजून घेतल्यानंतर आपण त्यांना सर्व करायचं आहे आणि त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा असे टेस्टी आणि पौष्टिक धपाट्यांचा आस्वाद घेऊ शकतील आणि नक्की एकदा बनवून बघा विथ तिळीची चटणी।
धन्यवाद.